नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा गणित विषयातील घटक समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या या सर्व प्रकारच्या संख्यावर आधारित असा स्वाध्याय क्रमांक 3.3 नवनीत या मार्गदर्शक पुस्तकामधील आपण सोडवणार आहोत. पाहूया पहिले उदाहरण. 37,560 या संख्येस पुढीलपैकी कोणकोणत्या संख्येने निःशेष भाग जात नाही. मित्रांनो, दिलेली संख्या आहे 37,560 आणि आपल्याला विचारलेलं आहे या संख्येला पुढीलपैकी कोणकोणत्या संख्येने निःशेष भाग जात नाही. निःशेष म्हणजे पूर्ण भाग जात नाही. मित्रांनो पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक असतात अशा संख्येना 2 ने भाग जातो आणि या संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. दिलेली संख्या 37,560 ही समसंख्या आहे, कारण एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला 2 ने भाग जाईल, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार नाही. त्यानंतर 3 ने पण या संख्येला भाग जातोय का आपल्याला पाहावं लागेल. 3ची विभाज्यतेची कसोटी आपणास माहिती आहे. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आणि त्या संख्येला जर 3 ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 3 ने भाग जातो. आपण पाहूया. 3 + 7 10 + 5 15 15 × 6 21 आणि 21 + 0 21 आणि 3च्या पाड्यामध्ये 21 आहे, म्हणजे 3 ने सुद्धा या संख्येला भाग जातोय. म्हणून पहिला पर्याय आपला उत्तर येणार नाही, कारण या दोन्ही संख्येने दिलेल्या संख्येला भाग जातोय. त्यानंतर दुसरा पर्याय पहा. 3 व 5 3 ने या संख्येला भाग जातोय, म्हणजे हा पर्याय येणारच नाही. परंतु 5ची विभाज्यतेची कसोटीसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. या संख्येच्या एकक स्थानी शेवटी 0 आहे, म्हणून 5 ने सुद्धा या संख्येला भाग जाईल. म्हणजे 3 आणि 5 या दोन्ही संख्यांनी या संख्येला भाग जातो, म्हणून दुसरा पर्याय आपलं उत्तर येणार नाही. त्यानंतर तिसरा पर्याय फक्त 5 असं म्हटलेलं आहे. फक्त 5 ने भाग जातोयच या संख्येला, एकक स्थानी 0 असल्यामुळे या संख्येला 7 ने भाग जात नाही, म्हणून बरोबर उत्तर हे फक्त 7 असं येईल. त्यानंतर पुढील उदाहरण पाहूया. 2,763 नंतर येणारी पुढील 17वी समसंख्या कोणती. मित्रांनो, क्रमागत नैसर्गिक संख्यामध्ये 1चा फरक असतो आणि समसंख्या किंवा विषम संख्या यांच्यामध्ये 2चा फरक असतो. इथं आपल्याला दिलेली संख्या काय 2,763, म्हणजे 2,763 ही संख्या दिली आहे. ही कसली आहे? ही विषम संख्या आहे, कारण एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक नाही, 3 अंक आहे. जेव्हा 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात तेव्हा ती संख्या विषम असते. इथं 3 आहे, म्हणजे ही विषम संख्या आहे. आपल्याला काढायची 17वी समसंख्या. दिलेली संख्या विषम आहे. आपण पहिली काढूया. 2,763 नंतर येणारी पहिली समसंख्या काय असेल? 2,764. ती 1 ने वाढणार आहे. ही पहिली झाली. आपल्याला काढायचे 17वी समसंख्या, म्हणजे 17वी पैकी आपण 1 काढलेले आहे, म्हणजे राहिल्या 16. आणि समसंख्या ह्या 2च्या फरकाने वाढत जातात. आपण 2 ने गुणायचं. 16 × 2 म्हणजे आणखी 16 काढायचे आहेत, म्हणून त्याला आपण 2 ने गुणायचं, म्हणजे 16 × 2 = 32 असं येणार. आणि हे 32 या समसंख्येमध्ये मिळवायचं, कारण समसंख्येनंतर आपल्याला समसंख्या काढायची आहे. म्हणून 2,764 + 32 4 आणि 2 6 6 आणि 3 9 7 आहे तसे, आणि हे 2 म्हणजे 2,796 ही संख्या येईल. पहा, पर्याय क्रमांक 3 2,796 ही संख्या आहे, ती 2,763 नंतर येणारी 17वी समसंख्या असेल. त्यानंतर पुढील उदाहरण पाहूया. 555 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचे वर्गमूळ किती. मित्रांनो, 555 ही दिलेली संख्या आहे. दिलेली संख्या काय 555. ही कसली संख्या आहे? एकक स्थानी 5 आहे. एकक स्थानी 5 आहे, म्हणजे ही विषम संख्या आहे. आपल्याला काय काढायचं आहे? 11वे समसंख्येचे वर्गमूळ. आपण प्रथम 11वी समसंख्या काढूया. त्यासाठी आपण पहिली काढूया. 555 नंतर येणारी काय असेल पहिली? 556, कारण क्रमागत संख्या 1 ने वाढते.
पहिली समसंख्या आपल्याला किती मिळाली? 556. म्हणजे 11पैकी आपल्याला 1 मिळाली. म्हणजे उरल्या किती? आणखी आपल्याला 10 समसंख्या काढायच्या आहेत. मग काय करायचं? 10 गुणिले 2 आणि यांचा गुणाकार किती येईल? 20 येईल. म्हणजे आणखी 20ने आपल्याला पुढं जायचं आहे. म्हणून काय करायचं? तर ही जी पहिली समसंख्या आहे, एक आपण अगोदर 555 वरून काढलेली आहे, त्याच्या पुढची संख्या 556 आणि पुढे आपल्याला आणखी 20 संख्या जायचं आहे. म्हणजे हे 20 याच्यामध्ये मिळवायचं. 6 अधिक 0 6, 5 अधिक 2 7 आणि 5 5 आहे तसं, म्हणजे 576 येईल. मित्रांनो, पर्यायामध्ये आपल्याला ते 576 दिसणार नाही. प्रश्न काय विचारला आहे? 11वी समसंख्या न विचारता 11व्या समसंख्येचे वर्गमूळ. 11वी समसंख्या 576 आहे आणि 576 हा 24चा वर्ग आहे. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर 24 मिळेल. चौथे उदाहरण, 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषमसंख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती? हे सुद्धा उदाहरण मगाच्या उदाहरणासारखंच आहे. 4567 दिलेली संख्या काय? 4567. ही कसली आहे? सम आहे की विषम आहे? एकक स्थानी 7 आहे, म्हणजे ही विषम संख्या आहे. आपल्याला काय करायचं आहे? यानंतर येणारी 6वी समसंख्या, दिलेली संख्या विषम आहे, आपण यानंतर येणारी आणि 1ने वाढणारी पहिली समसंख्या काढू. 4568 होईल 1ने वाढणारी. म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे 6वी समसंख्या, ही पहिली मिळाली. आपल्याला 6वी विचारलेली आहे. मग काय करायचं? 6पैकी 1 कमी करायची, म्हणजे 5, पुढील 5 संख्या काढायची आणि त्याची दुप्पट करायची. कारण आपल्याला माहिती आहे की समसंख्या किंवा विषमसंख्या ह्या 2ने वाढत जातात किंवा 2चा फरक असतो त्यांच्यामध्ये. मग 5 दुने काय येईल? 10 आणि हे 10 याच्यामध्ये मिळवायचं. म्हणजे कसं होईल? 8 अधिक 0 8, 6 अधिक 1 7, 5 आहे तसं 4 आहे तसं, म्हणजे 4578. ही कितवी मिळेल? ही 6वी समसंख्या मिळेल. 6वी. त्यानंतर 10वी विषमसंख्या विचारलेली आहे. 10वी विषमसंख्या ती अशाच प्रकारे काढायची. पहिली संख्या काय? 4567 ही दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला दिलेली संख्या विषम आहे हे माहिती आहे. त्यानंतर 10वी विषम काढताना काय करायचं? 10 गुणिले 2 करायचं, कारण विषम संख्येनंतर विषम संख्या काढतोय. म्हणजे 10 गुणिले 2 किती होईल? 20. आणि हे 20 या विषम संख्येमध्ये मिळवायचं. म्हणजे काय होईल? 7 अधिक 0 7, 6 अधिक 2 8, 5 आहे तसं आणि 4 आहे तसं, म्हणजे 4587 मिळेल. आता या दोन्ही संख्येचा जर आपण फरक बघितला, 4587 आणि 4578 यांची जर वजाबाकी केली आपण, तर ती किती येईल? ती 9 येईल. आणि आपल्याला विचारलेलं आहे काय? 6वी समसंख्या व 10वी विषमसंख्या यांच्यातील फरकाचा वर्ग. फरक आला 9 आणि या फरकाचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग काय असेल? 81 असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे काय असेल? पर्याय नंबर 3 81. पुढील उदाहरण अतिशय सोपं उदाहरण आहे. लहानात लहान सममूळ संख्या व लहानात लहान विषममूळ संख्या यांच्या बेरजेचा वर्ग किती? मित्रांनो, आपणास माहिती आहे लहानात लहान सममूळ संख्या ही 2 आहे. लहानात लहान सममूळ संख्या ही 2 आहे. मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येना इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, फक्त 1 आणि तीच संख्या यांनी भाग जातो, अशा संख्येनं आपण काय म्हणतो? मूळ संख्या. 1 सोडून पुढील संख्याचा जर आपण विचार केला तर 2 ही मूळ संख्या आहे आणि एकमेव सममूळ संख्या आहे. त्यानंतर 3 आहे. आपण जर पाहिलं 2 3 5 7 11 13 ह्या मूळ संख्या आहेत. त्यापैकी एकमेव सममूळ संख्या 2 आहे आणि ही लहानात लहान आहे. 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही. त्याच्या पुढील 3 आहे. म्हणजे त्यांनी काय विचारलं आहे? लहानात लहान सममूळ संख्या म्हणजे 2 आणि लहानात लहान विषममूळ संख्या म्हणजे 3 येईल.
म्हणजे 2 आणि 3 यांच्या बेरजेचा वर्ग किती? 2 आणि 3 यांची बेरीज 5 येईल आणि आपल्याला विचारले 5चा वर्ग. 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5, तो काय असेल? 25. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 25 हे बरोबर असेल. 6वे उदाहरण 2769 नंतर येणारी 5वी समसंख्या व 2769च्या आधीची 7वी विषम संख्या यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती? सेम उदाहरणं आहेत. आपल्याला एकदा कन्सेप्ट जर समजला तर सहजपणे सोडवता येतील. दिलेली संख्या काय? 2769. विचारले काय? येणारी 5वी समसंख्या. मित्रांनो पहा, आपल्याला 5वी समसंख्या विचारले, पण दिलेली संख्या ही विषम आहे कारण एकक स्थानी 9 आहे. म्हणून याच्यानंतर येणारी पहिली 1ने वाढणारी समसंख्या काढूया. काय असेल? 2770 अशी असेल. त्यानंतर आपल्याला 5वी समसंख्या काढायची. त्यापैकी एक काढली आपण, 2770 ही पहिली मिळाली. मग राहिल्या किती? आणखी 4 समसंख्या राहिल्या. आपण काय करायचं? 4 गुणिले 2 असं करायचं. 4 गुणिले 2 काय होईल? 8. आणि हे 8 याच्यामध्ये मिळवायचं म्हणजे 2778 असं होईल. 2778 ही काय मिळेल? 5वी समसंख्या मिळेल. त्यानंतर 2769च्या आधीची 7वी विषम संख्या. दिलेली संख्या ही विषम आहे आणि आपल्याला आधीची विषम संख्या काढायची आहे. म्हणून काय करायचं? 7वी विचारलेलं आहे म्हणून काय करायचं? 7 गुणिले 2 बरोबर 14. हे 14 दिलेल्या संख्येतून वजा करायचे म्हणजे 9 वजा 4 5 येईल. 6 वजा 1 5. 7 आहे तसे, 2 आहे तसे. 2755 ही आधीची विषम संख्या आणि 2778 ही काय येईल? नंतरची 5वी समसंख्या. आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे? यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती? आता यांच्या दशक स्थानी पहा. इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 7 आहे दशक स्थानी आणि इथे पाहिलं तर इथे 5 आहे. म्हणजे 7 आणि 5 यातील फरक हा कितीचा असेल? 7 वजा 5 हा फरक 2चा असेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? पहिले विधान, 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या असते का? पाहूया. आपण एक उदाहरण घेऊया. 2 घेऊया. 2 ही समसंख्या आहे आणि दुसरी 4 घेऊया. 2 आणि 4 यांची बेरीज करूया. या दोन्ही समसंख्या आहेत, त्यांची बेरीज 6 आली आणि 6 ही समसंख्या आहे, 2च्या पाढीतील आहे. म्हणून हे विधान सत्य आहे. हे विधान सत्य आहे. त्यानंतर दुसरे विधान पहा. 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. पाहूया. त्यासाठी आणखी एक उदाहरण घेऊया आपण. 1 अधिक 3 ह्या दोन्ही विषम संख्या आहेत, यांची बेरीज 4 येईल. 4 ही समसंख्या आहे. इथं येते पहा, 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. आलेले आहे 4 हे उत्तर आलेलं आहे. 4 ही समसंख्या आहे म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. पहिली 2 विधाने बरोबर आहेत. तिसरे उदाहरण पहा. 2 संयुक्त संख्यांची बेरीज समसंख्या असते किंवा विषम संख्या असते. 2 संयुक्त संख्या. संयुक्त म्हणजे काय? म्हणजे ज्या संख्या मूळ संख्या नाहीत अशा संख्या संयुक्त संख्या असतात. एक ही संख्या सोडून पहा. 2 संयुक्त संख्या आपण काय करूया? 4 एक संख्या घेऊया आणि दुसरी 9 घेऊया. 9 सुद्धा संयुक्त संख्या आहे, विषम संख्या आहे ती. 9 आणि 4 किती होईल? 13. म्हणजे उत्तर आलं विषम संख्या. त्यानंतर 4 अधिक 8 घेऊया. ह्या दोन्हीही संयुक्त संख्या आहेत. 4 आणि 8 किती होत आहे? 12. मग 12 समसंख्या आली आणि वर 13 ही विषम संख्या आली. इथं काय म्हटलं आहे? 2 संयुक्त संख्यांची बेरीज सम किंवा विषम असू शकते. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर असेल. त्यानंतर चौथे पहा. 2 मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते. पाहूया. 2 आणि 3 ह्या मूळ संख्या आहेत, यांची बेरीज 5 मूळ संख्याच आली. दुसरं उदाहरण घेऊया. 3 अधिक 5. 3 आणि 5 ह्या मूळ संख्या आहेत, यांची बेरीज करा. 3 आणि 5 8. इथे पहा 8 ही समसंख्या उत्तर आलं. पण इथं काय सांगितले?
दोन मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते. पण या दुसऱ्या उदाहरणामध्ये मूळ संख्या नाही आली. या दुसऱ्या उदाहरणामध्ये दोन मूळ संख्यांची बेरीज ही संयुक्त संख्या आलेली आहे. म्हणून हे विधान चुकीचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. दोन मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते हे असत्य विधान आहे. आपल्याला असत्य विधान शोधून काढायचं आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी जोडमूळ संख्या नाही? मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न अतिशय सोपा आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या असे म्हणतात किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात. मूळ संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्या संख्यांना एक व तीच संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. पहिले उदाहरण पहा, 7 व 11. पहिला पर्याय पहा, 7 व 11. 7 आणि 11 असा पर्याय आहे. दुसरा 11 व 13. तिसरा 41 व 43 आणि 59 व 61. ह्याच्यामध्ये दोनचा फरक असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? इथे पहा, 11 व 13 दोनचा फरक आहे. 41 व 43 दोनचा फरक आहे. 59 व 61 दोनचा फरक आहे. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत या 3 जोड्या आहेत, ह्या जोडमूळ संख्या आहेत. पण इथे पहा, पहिल्या पर्यायामध्ये 7 व 11 ह्या मूळ संख्या आहेत परंतु दोनचा फरक नाही. म्हणून ही जोडी जोडमूळ नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 7 व 11 ही जोडमूळ संख्या नाहीत. पुढील उदाहरण पहा, 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांचे बेरजेस पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जात नाही? मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज काढायची आहे आणि संयुक्त संख्यांची बेरीज काढायची आहे. आपल्याला माहिती आहे 1 ते 10 आपण संख्या लिहून घेऊया. वेळ गेला तरी हरकत नाही, समजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ह्या 1 ते 10 पर्यंतच्या संख्या झाल्या. यामध्ये ज्या संख्येना इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या मूळ संख्या असतात. म्हणजे या ठिकाणी मूळ संख्येला मी सर्कल करतो. 2 असेल, 3, त्यानंतर 5 7 सर्कल केलेल्या ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. मग ही बेरीज करत बसायचं नाही आपण. आपल्याला माहिती आहे 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज ही 55 असते. 11 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज ही 155 असते. 21 ते 30 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज ही 255 असते. समजा तुम्हाला हे पाठ नसेल तर या ठिकाणी आपण काय करू शकतो? पहिली संख्या किती आहे? 1 अधिक शेवटची संख्या किती आहे? 10. म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायची, भागिले 2 करायचं आणि गुणिले एकूण किती संख्या आहेत? ह्या एकूण 10 संख्या आहेत. याला 10 न गुणायचं. म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. हे सूत्र पाठ करून ठेवा. बेक वे आणि वे पंचे 10 अशा प्रकारे भाग लागेल. आणि हे 10 ने 1 11, 11 पाचे 55. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज 55 आली. पण यामध्ये एक ही संख्या अशी आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही, ती त्यातून वजा करायची. 55 वजा 1 केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? 54 मिळेल. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येना भाग जात नाही त्या आणि इतर भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे संयुक्त संख्या यांची बेरीज किती आली? 54. आपल्याला विचारले काय? यांच्या बेरजेस पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जात नाही? पाहूया आपण. पहिला पर्याय 3 व 6 याने भाग जातो का 54ला? तर जातो. 5 आणि 4 9 म्हणजे अंकांची बेरीज केली 9 आली. 9 हे 3च्या पाड्यामध्ये म्हणजे 54ला 3ने भाग जातो. किंवा आपल्याला माहिती आहे 18 त्रिक 54. त्यानंतर 6ने 96 54 6ने भाग जातो. पुन्हा पर्याय क्रमांक 2मध्ये पहा 6ने आणि 9ने भाग जातो आहे. पर्याय क्रमांक 3 9 सम 54 18 त्रिक 54 भाग जातो आहे. पण पर्याय क्रमांक 4 पहा 8 व 4 या दोन्ही संख्यांनी या 54ला भाग जात नाही आणि आपल्याला भाग न जाणारी संख्या विचारलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 10वे उदाहरण. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांमधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निःशेष भाग? संख्या कोणत्या आहेत? 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या घ्यायच्या आहेत. मूळ संख्या म्हणजे इतर कोणत्याही संख्येने भाग न जाणाऱ्या संख्या आणि संयुक्त संख्या
म्हणजे इतर संख्यांनी त्या संख्यांना भाग जातो. आपण काय करूया, हे वेगवेगळं करत बसण्यापेक्षा 21 ते 30 पर्यंतच्या क्रमागत संख्यांची बेरीज किती येते. मागील उदाहरणात आपण पाहिलं. काय करायचं, पहिली संख्या 21 अधिक शेवटची संख्या 30 भागिले 2 करायचं आणि गुणिले एकूण संख्या किती आहेत. 21 ते 30 पर्यंत एकूण 10 संख्या आहेत. 51 आणि ह्या दोनने आपण बघूया. बेक बे बे पंचे 10 म्हणजे 51 या दोन्हींची बेरीज आणि इथं भाग लावल्यानंतर 5 आले म्हणजे 51 गुणिले 5. मग काय होईल, 5ने आपण 51ला गुणूया. 5 एके 5 आणि 5 5 25 म्हणजे 255 असं येईल. म्हणजे 21 ते 30 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 255 येते. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज ही 55 येते. 11 ते 20 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 155. 21 ते 30 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज 255. अशा प्रकारे पुढे जायचं. म्हणजे 21 ते 30 पर्यंतच्या क्रमागत संख्यांची बेरीज 255 आली म्हणजे सर्व संख्यांची बेरीज काढलेली आहे. आपल्याला विचारलेलं आहे काय, मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज. म्हणजे 21 ते 30मध्ये मूळ संख्याही आहेत आणि संयुक्त संख्याही आहेत. आता यामध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत, तर यामध्ये फक्त 2च मूळ संख्या आहेत. कोणत्या, तर 23 एक आहे आणि दुसरी 29 आहे. म्हणजे ह्या दोन्हींची आपल्याला बेरीज करावी लागेल. मूळ संख्यांची बेरीज म्हणजे 23 आणि 29 या 2च मूळ संख्या आहेत. मग 3 आणि 9 12, हातचा 1, 1 आणि 2 3 आणि 2 5 म्हणजे 52 असं येईल. काय येईल, 52 ही मूळ संख्यांची बेरीज येईल. एकूण बेरीज 21 ते 30 255 आलेले आहे. मग संयुक्त संख्यांची बेरीज काय असेल, तर मूळ संख्यांची बेरीज आपण काय करावी लागेल, आपल्याला 255मधून आपल्याला 52 वजा करावे लागेल. 255 एकूण आहे. 255 ही एकूण बेरीज आहे आणि 52 ही मूळ संख्यांची बेरीज आहे. आपण वजाबाकी करूया. 5 वजा 2 3 येईल. 5 वजा 5 0 आणि हे 2 म्हणजे 203 ही कोणाची बेरीज येईल, संयुक्त संख्यांची. 52 ही मूळ संख्यांची. आपल्याला काय विचारलं आहे, यांमधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो. आता कोणाचा फरक काढायचा आहे, तर मूळ संख्यांचा म्हणजे 52 आणि संयुक्त संख्या म्हणजे 203. मग 203 वजा 52 करूया आपण. काय होईल, 3मधून 2 गेले 1, इथं 0मधून 5 जाणार नाही म्हणून 10मधून 5 गेले 5 आणि इथं 2चा इकडं हातचा घेतलेला होता म्हणजे 151. हा फरक येईल किती, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांच्या बेरजेतील फरक किती येईल, 151. आणि या संख्येला फक्त 151च भाग जाणार आहे. तुम्ही पहा 3 7 व 17ने भाग जातोय का पहा. पाडेपाठ असतील तर सहज सोडवता येईल. या संख्येला फक्त 151च भाग जाणार आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय नंबर 3 151 असं असेल. 11वे उदाहरण. 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज 600पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. उदाहरण अतिशय सोपं आहे. थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. अशा कोणत्या मूळ संख्या आहेत ज्यांची अंकांची अदलाबदल केली तरी मूळ संख्याच मिळते, म्हणजे नवीन तयार होणारी ही मूळ संख्याच मिळते. पहा, विचार करा. इथे आपण 11 घेऊया. 11च्या ठिकाणी इथं एकक आणि दशक स्थानचे अंक सेम आहेत, 1 आणि 1. हे आपण जर उलट केले तर आपल्याला काय मिळेल, 11च मिळेल. म्हणजे 11 ही मूळ संख्याच मिळेल. नवीन संख्या मी उजव्या बाजूला लिहितो आहे. त्यानंतर दुसरी 13 ही संख्या घ्या. ह्या 2 अंकी संख्याचा विचार करतो आपण, 1 अंकी संख्यांचा नाही. 13चं आपण उलट केलं, 3 इकडं घेतलं दशक स्थानी आणि 1 एकक स्थानी, तर 31 होईल. अशा प्रकारच्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. पुढे 17 येईल. 17चं उलट 71. त्यानंतर 31चं आपण अंकांची अदलाबदल केली तर काय होईल, 13 होईल. 37 पहा, 37 7 इकडे दशक स्थानी घेतले आणि 3 एकक स्थानी, 73. 37 नंतर 71. 71चं उलट करा, 1 आणि 7 17 होईल. त्यानंतर 73
उलट करा, 3 आणि 7 37 होईल. पुढे 79, याचं काय होईल 97. 97सुद्धा मूळ संख्याच आहे. त्यानंतर 97 घ्या आणि 97चं उलट केल्यानंतर 79 असं होईल. एवढ्याच आहेत. यांची बेरीज करूया आपण. 1 आणि 1 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 आणि 3 9, 9 आणि 7 16, 16 आणि 7 23, 23 आणि 7 30, 30 आणि 9 39. म्हणजे इथं लिहितो 39. हातचा किती येईल 3. त्यानंतर दशकस्थानच्या अंकांची बेरीज करा. 1 आणि 3 4, 4 आणि 7 11 आणि 1 12, 12 आणि 7 19, 19 आणि 1 20, 20 आणि 3 23, 23 आणि 9 32, 32 आणि 7 39 आणि हातच्याचे 3 म्हणजे 42 होईल. म्हणजे उत्तर किती येईल 429 असं. म्हणजे मूळ संख्या आणि त्याच्या अंकाची अदलाबदल करून येणाऱ्या संख्या आपण यांची बेरीज केली. मूळ संख्यांची अंकांची अदलाबदल करून येणाऱ्या संख्यांची बेरीज केली. त्याचं उत्तर आलं 429. आता काय करायचं आहे, काय विचारले, अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज किती आहे 429. 600पेक्षा कितीनं कमी आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 600 वजा 429. 600 वजा 429. शून्यातून 9 जात नाही, इकडचा हातचा घेतला, 10मधून 9 गेले 1 आलं, इथं राहिले 9, 9मधून 2 गेले 7 राहिले आणि इथे 5 राहणार होते. 5 वजा 4 1 म्हणजे 171. हे 171नं कमी आहे. 429 हे 600पेक्षा 171नं कमी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल 171ने कमी. पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.